छत्रपती संभाजीनगर महसूल विभागाच्या वतीने 1 ते 7 ऑगस्ट या रोजी महसूल अभियान राबवण्यात येणार आहे। या अंतर्गत माळीवाडा ग्रामपंचायत इथं हे अभियान राबवण्यात आलं आहे। यामध्ये जात, उत्पन्न, रहिवासी प्रमाणपत्र वाटप आणि 7/12 फेरफार नकल वाटप, त्यासोबतच ॲग्रिस्टिक ई पीक विमा पाहणी आणि याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं आहे। त्यासोबतच महामंडळाच्या विभागामध्ये 250 वृक्षारोपणही करण्यात आलं आहे। यावेळी पर्यटन संचालनालय विभागाच्या वतीने शेतकरी यांच्यासाठी कृषी पर्यटन विषय योजनेची अंमलबजावणी सुरू आहे। यासाठी सहाय्यक पर्यटन अधिकारी शिवाजी गायकवाड यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून माहिती दिली। यावेळी भावसिंगपुरा मंडळ अधिकारी गणेश सोनवणे, तलाठी सूरज गिरी, मंडळ तलाठी माळीवाडा प्रशांत वनकर, मिटमिटा तलाठी राजेंद्र आठवले, तलाठी पडेगाव साईनाथ बोंद्रे, तलाठी भावसिंगपुरा राजेंद्र सुलाने, तलाठी पदमपुरा रोहित पवार, सरपंच ज्योती नंदू मुळे, उपसरपंच मनीष गाजरे, पोलीस पाटील प्रमोद साठे, काकासाहेब गुंजाळ, मुख्याध्यापक अनंत गोरे, पोलीस पाटील प्रमोद साठे, सुनील मुळे, नंदकिशोर मुळे, सुरेंद्र जगदने, वैजनाथ मुळे, राजू पल्हाड, ग्रामपंचायत कर्मचारी, शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते। जावेद शेख, MCN न्यूज, दौलताबाद। महाराष्ट्र शासनाचा जे महसूल अभियान महसूल सप्ताह सुरू केलेला आहे, त्यानिमित्त आज आपण सर्वजण माळीवाडा ग्रामपंचायत येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान साजरा करत आहोत। या निमित्त आपण जे शेतकरी आहेत त्यांना 7/12 आणि फेरफार वाटप केलेलं आहे। जिवंत मोहीम 7/12 अंतर्गत त्यांचे वारस फेर घेण्यात आलेले होते, त्यांना 7/12 वितरित केलेले आहेत। काही वय, जात, आदिवास, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र सेतू कार्यालयातर्फे काढून त्यांना वितरित केलेले आहेत लाभार्थ्यांना। तसेच महाराष्ट्र शासनाच्या ज्या काही महत्त्वाकांक्षी योजना आहेत, जसे ई पीक पाहणी, ॲग्रिस्टॅक, या योजनांची पण आमचे तलाठी बांधवांनी यामध्ये माहिती दिलेली आहे। आणि या आधारे सर्व शेतकऱ्यांना विनंती की शासन जे योजना काढत आहेत त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा। ह्या योजना सर्व शेतकऱ्यांसाठी, जनतेसाठीच आहेत। जशी फार्मर ID काढून घ्या, ॲग्रिस्टॅकमध्ये ई पीक पाहणी सर्वांनी करून घ्या आणि या योजनेचा लाभ सर्वांनी घ्यावा, अशी या राजस्व अभियान निमित्त मी सर्वांना आवाहन करतो। आणि माळीवाडा ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, येथील सर्व ग्रामस्थ यांनी आम्हाला सहकार्य केले या कार्यक्रमासाठी, त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद मानतो। आणि मंडळ अधिकारी भावसिंगपुरा अंतर्गत आमचे अप्पर तहसील कार्यालय, आमचे जिल्हाधिकारी साहेब यांच्या सर्वांच्या वतीने मी याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार मानतो। धन्यवाद।